शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातील अत्यंत प्रतिष्ठित ILS विधी महाविद्यालयात रॅगिंगचा एक गंभीर प्रकार समोर आलाय। महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका 35 वर्षीय विद्यार्थ्याला मानसिक त्रास दिल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी 5 विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। या कारवाईमुळे महाविद्यालयीन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील फिर्यादी हा 35 वर्षांचा असून तो LLBच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे। तो महाविद्यालयाच्या आवारातील मुलांच्या वसतिगृहात वास्तव्यास आहे। त्याच वसतिगृहात राहणाऱ्या आणि त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या 5-20 वर्षीय विद्यार्थ्यांनी त्याला गेल्या काही काळापासून लक्ष केले होते। या विद्यार्थ्यांनी फिर्यादीला वारंवार शिवीगाळ करणे, अपमानास्पद वागणूक देणे आणि प्रचंड मानसिक त्रास देणे अशा प्रकारे रॅगिंग केल्याचा आरोप आहे। संबंधित पीडित विद्यार्थ्याने काही दिवसांपूर्वी डेक्कन पोलीस ठाण्यात या छळाबाबत लेखी अर्ज दिला होता। पोलिसांनी या अर्जाची गांभीर्याने दखल घेत प्राथमिक चौकशी पूर्ण केली। चौकशीत तथ्यता आढळल्यानंतर पोलिसांनी आदित्य सिंह, सुमित गायकवाड, राजहंस देशमुख, स्वराज गायकवाड आणि उज्ज्वल राज या 5 विद्यार्थ्यांवर महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3 आणि 4 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। पीडित विद्यार्थ्याने या प्रकाराबाबत महाविद्यालय प्रशासनाकडेही तक्रार केली होती। मात्र प्रशासनाने यावर नेमकी काय कारवाई केली याची माहिती अद्याप पोलीस घेत आहेत। रॅगिंग विरोधात कडक कायदे असतानाही नामांकित विधी महाविद्यालयात असा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय। आता हे 5ही विद्यार्थी कायद्याच्या कचाट्यात सापडले असून विद्यालयामध्ये त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पुढील तपास डेक्कन पोलीस करतायत। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र लाईव्ह वरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच Instagram आणि Facebook वर फॉलो करा।